हरे हरे राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे हरे
हॅलो
हेलो 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 कोण पुण्यायांचा होईन सेवा कोण पुण्यायांचा होईन सेवा Jai Jai Jai
बहु अवघड बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली ऐसे वर मी मजा दावी नारायणा अंतरीच्या प्रगटोनी
म्हणे मज तुका म्हणे मज नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईना ऐसे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोने विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंत श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारने आता रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासी अर्पिते हा जन्म ही काया जगदेश्वरासी जोडली ज्यांची जन्म ख्याती प्रथम वंदिते तुम्हा शिव छत्रपती सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में महायोग पीठे तटे भीमरथम वरम कुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे बाबाजी सद्गुरुदास तुका कलावद्य जीवो धरार्थावतार कलंकांक तेजो दिकामोदिवक्रम खलानीश बाधा पुनदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय
वाचलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची माझी रंगाची जोडी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वार करे संताचा वार करे संताचा यार करे संताचा कहे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वांतिक दुरावले ऐसी वर्मे मुज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त वैरागाचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे श्रीमंत शांत संत हे तीनही गुण त्यांच्या ठाई वास करणारे देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अतिशय सरळ व साधा अर्थ असणारा आपल्या सर्वांच्या कानपाठ असणारा अभंग मी आज आपल्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल तसेच श्री क्षेत्र कासारवाडी येथे थोर साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच सुदामदेव वैकुंठवासी सुदामदेव महाराज वैकुंठवासी शांताराम महाराज बोरसे वैकुंठवासी रामदास महाराज जगदाळे व वैकुंठवासी हरिभक्तपरायण सौभाग्यवती सरिताताई कासार माझी आई तसेच हरिभक्तपरायण विलास महाराज भोसले गंगा आश्रम यांच्या प्रेरणाने आणि हरिभक्तपरायण विलास महाराज कांडेकर यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम
चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे आजचे 45वे वर्ष आणि या 45वे वर्षावरील 7व्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारखे पामराकडे आले हे मी माझे परम भाग्य समजते. कारण मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पाय बरी विठ्ठल विठ्ठल. हरे तसेच या कीर्तनाला लाभलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य श्री प्रवीणजी महाराज पांडे आणि त्यांच्यासोबत त्यांचेच बंधू श्री हरी महाराज पांडे तुमचे आभार मानते. तसेच इकडे मृदुंगमणी मृदुंगाचार्य सचिन महाराज चौधरी महाराज तुमचेही आभार मानते. तसेच आपले छोटे मोठे टाळकरी तुमचे सर्वांचे आभार मानते. तुम्ही श्रोतेजन तुमचेही आभार मानते. तसेच साऊंड सिस्टीम महाराज तुमचेही आभार मानते. तसेच आपले चोपदार एक 13 प्रो एक 15 प्रो एक 17 प्रो आणि एक अल्ट्रा प्रो मॅक्स तुमचेही आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण सौभाग्यवती स्वर्गवासी सरिताताई कासार यांच्या चरणी नतमस्तक होते. विठ्ठल विठ्ठल. कोण पुण्य यांचा होईन सेवका, कोण पुण्य यांचा होईन सेवका, जी ही द्वैतवांदिक दुरावले ऐसी वर में मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. विठ्ठल विठ्ठल. महाराज या अभंगातून सांगतात की जो जन्माला आला तो मरेपर्यंत मोठमोठ्या उलाढाली करत असतो, अनेक योजना राबवतो, अनेक उद्योग राबवतो, परंतु केलेल्या एवढ्या योजनांवर एक ना एक दिवस नाश होतोच. आपण कितीही संपत्ती कमवली तरी ती आपल्या सोबत येत नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी संगती कवडी गेली नाही. आयुष्यात जेवढी भरवरी कराल तेवढी नाशाकडे जाते. करिता भरवरी दुरावसे दुरी भावाची अनापुरी वहावशे. परंतु आयुष्यात केलेली भक्ती कधीच नाश पावत नाही. यावर गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, माझी केलेली भक्ती कधीच वाया जात नाही किंवा कधीच नाश पावत नाही. यावर अर्जुन प्रश्न करतो की महाराज, की भगवंत, जर एखाद्याने तुमची भक्ती केली आणि भक्ती करता करता तो जर मरण पावला तर भगवंत म्हणतात की अर्जुना, मी लगेच त्याला सज्जन संतांच्या कुळात पुनर्जन्म देतो आणि मागच्या जन्मी केलेली जी भक्ती ती पुढच्या जन्मात त्याच्या खात्यावर लिहून टाकतो. विठ्ठल विठ्ठल. अशाच प्रकारे जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म श्रीमंत घराण्यात होतो, कुळ पवित्र, आणि ज्या गावात होतं ते स्वयंभू विठ्ठलाचं मंदिर. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे निपावन तिन्ही लोक. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे सर्व काही होते. त्यांची इंद्रायणी काठी काळी कसदार जमीन होती. गावात देशमुखी सावकारकीचा धंदा होता. घरी दुकान होते आणि त्यांच्या दुकानाचे खेळते भांडवल आजच्या व्यवहारात सांगायचे झाले तर 6 लाखाच्या आसपासचे होते. एवढा पैसा होता तुकाराम महाराजांकडे. परंतु देवाने त्यांना शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्याकडून कर्ज वसूल करण्याकरिता त्यांचा अवतार केला नव्हता. जगद्गुरु तू क्या अवतार नाम्याचा, जगद्गुरु तू अवतार नामाचा, जगद्गुरु तू अवतार नामाचा, जगद्गुरु तू अवतार नामाचा,
जगद्गुरु तुका अवतार रामायाचा जगद्गुरु तुका अवतार रामायाचा जगद्गुरु तुका अवतार जगद्गुरु तुका अवतार रामायाचा संप्रदाय सगळ्यांचा धुनिया. तर चुकलेल्यांना भक्तीच्या राजमार्गावर आणण्याकरिता तुकाराम महाराजांचा अवतार झाला होता. आम्ही कासारवाडी वासी आलो लापसी खाण्यासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया विठ्ठल विठ्ठल. अशाच प्रकारे नंतर जगद्गुरु तुकोबरायांचे आयुष्य बदलत चालले. त्यांनी होते तेवढे दान करून टाकले आणि जेवढे कर्ज दिले होते तेही दान करून टाकले. त्यांना 2 बायका, एक वारली आणि एक उरली ती कर्कशा. ते म्हणतात बरे झाले देवा बाईल वारली. त्याचबरोबर दुसरी बायको दिली, कारण जर ही दिली नसती तर मी भंडारा भामचंद्र घोरड्या या डोंगरांवर जाऊन भजनाच्या नादात पडलो नसतो. जर गोड बोलणारी दिली असती, जर चांगली वागणारी दिली असती तर कायम घरातच बसून राहिलो असतो. बरं झालं तुम्हाला ही बायको दिली. यामुळे मी भंडारा भामचंद्र घोरड्या या डोंगरांवर जाऊन भजन करतो. अनेक पारायणे केली आणि अनेक पारायणांमुळे माझ्यावर त्या संतांची कृपा आशीर्वाद झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि माझ्यावर त्या कृपा आशीर्वाद झाला त्या संतांचा. त्यामुळे माझे भाग्य उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागवी माझा निरंतर जागे माझा निरंतर जागवी माझा निरंतर जागवी. अशा संतांचा जो सेवक होईल, जो त्यांची सेवा करील, जो पुण्यवानच असेल, हेच महाराज भंगाच्या प्रथम चरणात कोण पुण्याचा कोण पुण्याचा कोण
संतांची माझी विठ्ठल विठ्ठला 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 हे विठ्ठला, अशा संतांची माझी भेट घडू दे आणि अशी भेट घडण्याकरिता मला कोणकोणती पुण्य करायला लागतील हे तू मला सांग. कारण शास्त्रात पाप पुण्याचा बराच विचार केलेला आहे. आपण सर्व पुण्य करतो का, तर सुखाच्याच अपेक्षाने. असंच एकदा काय झालं, पण आपण कधी कधी काय करतो, करायला जातो पुण्य होतं पाप, आणि कधी कधी करायला जातो पाप होतं पुण्य. असंच एकदा काय झालं, एका रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक साधू महाराज तपश्चर्या करत होते. त्या रस्त्यावरून एका राजाची स्वारी चालली. राजाने साधूंना बघितले. मनात विचार आला की साधू महाराज भरपूर वेळाची तपश्चर्या करत बसले असतील, यामुळे हातापायांना कळ लागली असेल. शेजारच्या दुकानातून थोडे पावशेर तूप घेतले, साधूच्या हातपायांना लावले. राजा तेथून निघून गेला. तेवढ्यात एक दारुडा व्यक्ती आला. दारुड्याने साधूंना बघितले, राग आला. तो काय करायचा, दारू प्यायचा आणि गुळणी साधूच्या अंगावर करायचा. मग काय झालं, त्या तुपामुळे अंगाला मुंग्या लागल्या, मुंग्या चावू लागल्या, समाधी भंग होऊ लागली. आणि त्या दारुड्याने गुळणी केल्यामुळे अंगाच्या मुंग्या खाली उतरल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, राजा करायला गेला पुण्य, झालं पाप. आणि दारुडा व्यक्ती करायला गेला पुण्य, करायला गेला पाप, झालं पुण्य. विठ्ठल विठ्ठल असू दे. आपला विषय होता तुकाराम महाराज. याच्यावरही तुकाराम महाराज थांबले नाही. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे गेले. ज्ञानेश्वर महाराजांना विचारू लागले की का हो ज्ञानेश्वर महाराज, माझी त्या संतांची भेट करण्याकरता मला कोणती पुण्य करायला लागतील. मग त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी मुखे म्हणा मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरे मुखे म्हणा मुखे म्हणा हरे मुखे म्हणा मुखे म्हणा हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा शास्त्र सांगते दान धर्म हे पुण्य आहे, परंतु हे पुण्य पुढच्या जन्माच्या सुख प्राप्ती करता असतात. तसेच यज्ञ याग क्रिया हेही पुण्य आहे. असं म्हणतात 100 यज्ञ केले की स्वर्गात इंद्रपदाची प्राप्ती होते. मग यावर तुकाराम महाराज म्हणतात की मला इंद्रपदाची ब्रह्मपदाची प्राप्ती नको. यावर परत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग वेदाध्ययन यांचे पाठांतर. यावर तुकाराम महाराज म्हणतात की वेदाध्ययन हे जर पाठांतर केले तर अंगात अभिमान नावाचा एक रोग येतो. हे जाऊ द्या हो,
आपण परमार्थातले 4 अभंग पाठांतर केले तरी आपल्याला मौन गर्व होतो. माणसाने कधीच कोणत्याच गोष्टीचा अभिमान करू नये. यावर उदाहरण द्यायचे झाले तर रावण केवढा मोठा भक्त होता शंकरांचा. एक कथा सांगते. एकदा काय झालं, रावणाने शंकरांना लंकेत आणण्याकरिता आमंत्रण पाठवले. शंकरांनी यायला नकार दिला. रावणाला राग आला. शंकर गेले आणि कैलास पर्वतावर तपश्चर्या करत बसले. रावणाला अधिकच क्रोध आला. शंकरांकडे गेला, म्हणाला की शंकर माझ्यासोबत लंकेमध्ये चला. शंकरांची समाधी भंग झाली नाही. रावणाला आता अधिकच क्रोध आला. रावण कैलास पर्वताच्या पायथ्याशी आला. कैलास उचलू लागला. कैलास हलू लागला. रावणाने कैलास उचलला. कैलास हलू लागला. शंकरांची समाधी भंग झाली. शंकरांनी पार्वती मातेला विचारले की पार्वती, कैलास का हलत आहे? पार्वती मातेने घडलेला प्रसंग सांगितला. यावर शंकरांनी आपल्या डाव्या पायाचा अंगठा पर्वतावर ठेवला. यामुळे पर्वताचे दगड रावणाच्या अंगावर कोसळू लागले. आता रावणाला कळून चुकले की या संकटातून आपल्याला फक्त शंकर देवच वाचवू शकतात. त्यामुळे त्याने शिवतांडव म्हणायला सुरुवात केली. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्तले गलेवलम ललंबिता भुजंग तुंग मालिकाड मंड 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 निनाद मंड परवै पंचकार चट तनोतुन शिवम. यामुळे शंकरदेव प्रसन्न झाले. म्हणजे सांगायचं एवढंच की रावण किती जवळचा शंकरांचा भक्त होता, पण त्याला अभिमान झाला आणि पूर्ण लंका जळून भस्म झाली. केवढी होती हो रावणाची लंका. स्वतः तुकाराम महाराज वर्णन करतात. लंके माझी घरे किती ते ऐका, सांगतसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची तेथे, 7 लक्ष घरे विटा बंदी. कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची, कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, संगती कवडी गेली नाही. 5 लाख घरे दगडांची होती, 7 लाख घरे विटांची होती, तर कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची होती आणि शुद्ध कांचनाची म्हणजे शुद्ध सोन्याची 7 कोटी घरे होती. एवढी मोठी लंका होती रावणाची. यालाही तुकाराम महाराज पुरावा देतात. तुका म्हणे घोडे हत्ती, यांची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गलगली. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गलगली. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती.
तर ब्रह्मदेव. एकदा ब्रह्मदेवाकडे भगवंताने सृष्टी निर्माण करण्याचे काम दिले आणि सोबत 4 वेदांची पुस्तके दिली. सांगितले की ही 4 वेद पाठांतर करा आणि मग तुम्ही मला म्हणून दाखवा आणि नंतर सृष्टी निर्माण करा. ब्रह्मदेवाला वाटले एवढेच. रात्रंदिवस घोकंपट्टी केली. एकदाचे 4ही वेद पाठांतर झाले. भगवंताकडे गेले आणि म्हणाले की देवा, माझी परीक्षा घे. माझे 4ही वेद पाठांतर झाले. भगवंत म्हणाले, त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसा आणि वेद म्हणा. जे पाठांतर केले ते तुम्ही म्हणा. जेवढे शब्द चुकतील, जेवढे उच्चार चुकतील, तेवढे पिंपळाची झाडाची पाने खाली गळतील. ब्रह्मदेव पिंपळाच्या झाडाखाली बसले. 4ही वेद बोलून दाखवले. एक पान गळालं नाही तर पूर्ण पिंपळच मुळासकट खाली पडला. विठ्ठल विठ्ठल मग तुकाराम महाराज म्हणतात, यानेही संत भेट होणार नाही. मग काही दान दिल्याने संत भेट होईल का? यावर त्यांनी महाभारतातील कथा वाचली. जेव्हा नृग राजाने ब्राह्मणांना 10,000 गायी सोन्याच्या दान दिल्या आणि त्याला अभिमान झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे दान देता बहुवस, नृग झाला कुकुबस. त्याला बेडूक होण्याची वेळ आली. विठ्ठल विठ्ठल मग यानेही संत भेट होणार नाही. मग तप केल्याने संत भेट होईल का? यावरही त्यांना परत एक साधू महात्मा आठवले. एडका मदन मदन केवळ पंचन, एडका मदन मदन केवळ पंचन, एडका मदन मदन केवळ पंचन, एडका मदन मदन केवळ पंचन. मग त्यांना विश्वामित्र आठवले. एवढं तप करूनही त्यांची काय अवस्था झाली. एडका मदन मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली विश्वामित्रा, झाला रंभे मागे कुत्रा. विठ्ठल विठ्ठल मग तुकाराम महाराज देवाकडे विनंती करताय की देवा, मी बराच पुण्याचा हिशोब केला पण कुणालाच पुण्य कळत नाही. मग मला कशाने संत भेट होईल? यामुळे तूच माझी त्या संतांची भेट घालून दे, पण माझी खोट्या संतांची भेट घालू नको. मी खऱ्या संतांना पारखून घेईल. आधी पारखून घ्यावे, वरी त्या रंगे न भुलावे. असे अचूक वर मी तुम्हाला सांग, त्याने मला संत भेट होईल. हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात.
याच्यावरही भागत नाही. माझा मुलगा सुखरूप मोठा होऊ दे, चांगला शिकू दे, याच्यावरही भागत नाही. माझा मुलगा चांगला जॉबला लागू दे. आता थांबवा ना महाराज, याच्यावरही भागत नाही. माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, मला नातवंड पाहू दे, मला त्यांचे लग्न पाहू दे. आपली मागणी संपतच नाही. वाढावे सदा महाराज, आपली पिढी मागण्या मागतच जाते. आजा मेला पंजा मेला, आजा मेला बाबा बसा गेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाबा बसा गेला आजा मेला मेला देखत राजू देखत राजू आजा मेला पंजा मेला, बाबा बसला गेला. आजा मेला पंजा मेला, देखत देखत नातू बनतो तैसा झाला. देखत देखत नातू बनतो तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला. आपल्या मागण्या संपतच नाही. सर्वात आधी प्रश्न पडतो की मागावं कोणी आणि मागावं कुणाकडे. आपण मागावं कोणी याचा विचार करू. एक दृष्टांत द्यायचा झाला तर एकदा रामराव सिन्नरला बँकेमध्ये गेले. बँकेतून त्यांनी 10,000 रुपये काढले. येताना खिंडीत त्यांना श्यामराव भेटले. कोण भेटला? श्यामराव. श्यामराव म्हणे, का हो रामराव, कुठे गेले होते? रामराव म्हणतात की बँकेत गेलो होतो, 10,000 रुपये आणले. श्यामरावांना वाटलं तिथं काय फुकटच वाटतंय. श्यामराव गेले बँकेत. बँकेत गेले, कॅशियर जवळ आले. म्हणे कॅशियर. कॅशियर म्हणे हा. श्यामराव म्हणे 10,000 रुपये लागत होते. कॅशियर म्हणे तिथे जा, तिथे एक गुलाबी पावती घ्या, ती भरा, अकाउंट नंबर टाका आणि माझ्याकडे जमा करा. श्यामराव म्हणे या बँकेत काय माझं खातं नाही. मग कॅशियर काय म्हणणार? चल निघ इथून. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपलं जर त्या देवाकडे खातं असलं तरच आपल्याला मागण्याचा अधिकार आहे. दुसरा प्रश्न निर्माण होतो की मागावं कुणाकडे. यावरही एक दृष्टांत देते. आता आपल्या गावचा सप्ताह चालू आहे, बरोबर? काय झालं, सप्ताह कमिटीची लोक एका एक्स नावाच्या व्यक्तीकडे पैसे मागण्याकरिता गेली, वर्गणी मागण्याकरिता गेली. आता मी काय कुणाकडे आणि कोण गेलं हे सांगत नाही, पण उदाहरणार्थ एखाद्या एक्स नावाच्या व्यक्तीकडे गेली आणि म्हणे, का हो वर्गणी गोळा करतोय. तो एक्स नावाचा व्यक्ती काय म्हणतो, आत्ताशी सप्ताह चालू होणार आहे ना, देईल मी देईल मी. 2-3 वेळा मागणी केली. आता कमिटीच्या लोकांना काय वाटलं की देणारा उदार दिसतोय, काल्याचा खर्च काय हाच करतो की काय. आता सप्त्याच्या 7वा दिवस उगवला. 7वा दिवस उगवला. परत कमिटीची लोक त्या एक्स नावाच्या व्यक्तीकडे गेली आणि म्हणे परत वर्गणी न्यायला आले. तर तो एक्स नावाचा व्यक्ती काय म्हणतो,
थांबा, मला जरा हिला विचारू द्या. विठ्ठल विठ्ठल हरे विठाला म्हणजे तो एक नावाचा व्यक्ती श्रीमंत होता, उदारही होता, परंतु स्वतंत्र नव्हता. विठ्ठल विठ्ठल मग संत तुकाराम महाराज देवाकडे विनंती करताय, मागणी करताय की हे बा विठ्ठला, मला खऱ्या संतांची भेट घालून दे. तू ज्यांना संत म्हणशील त्यांना मी संत म्हणणार नाही, त्यांची लक्षणे ओळखूनच मी माझे संत ओळखेल. आणि मला खऱ्या संतांची भेट घालून दे, कारण कलियुगात भरपूर बहुवेशी रूपी संत आपल्याला आढळून येतात. हे संत केवळ कुटुंबाचे पोट भरण्याकरिता झालेले असतात. पोटासाठी संत झाले कलित बाहू हो, झाले कलित बाहू हो, झाले कलित बाहू झाले कलित झाले कलित झाले कलित पोटासाठी संत झाले कलित बहुत. म्हणून हे विठ्ठला, मला खऱ्या संतांची भेट घालून दे. पण खऱ्या संतांची भेट होणं एवढं सोपं नसतं, खूप अवघड असतं. हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. बहु अवघड असे संत भेटी, तरी ते जग जेठी करुणा केली. मग भगवंत तुकाराम महाराजांना म्हणतात की तुकाराम महाराज, आणि आधी तुम्ही भक्ती करा, नामस्मरण करा. पण भक्ती करायची कुणासारखी करायची हो? संत नामदेवांसारखी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नाथ पांडुरंग. अजून कोणासारखी करा भक्ती? संत सावता माळींसारखी. आमची माळियाची जात शेला बाई, शेला बाई, शेला बाई. आमचे माळ्याचे जात शेतला भुभागाई,
असे भरपूर उदाहरण आहेत. अजून कोणासारखी करा भक्ती तर संत मीराबाईंसारखी. दृष्टांत सांगून जाईल. संत मीराबाई या राणाजी राजाची कन्या होती, पण त्यांना छंद होता. पायात घुंगरू घालून हातात विणा घेऊन भगवंताचे नामस्मरण पग घुंघरू बांध मेरा नाती रे, पग घुंघरू बांध मेरा नाती रे, घुंघरू बांध मेरा नाती रे, पग 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 घुंघरू बांध मेरा नाती रे. अजून कोणासारखं करा नामस्मरण तर संत जनाबाई. संत जनाबाई सकाळी 4 वाजता उठायच्या आणि आजकालच्या बाया आजी कितीला उठतात हो? 7 वाजता, बरोबर ना? 8 वाजता. तेव्हाच्या बाया 4 ला उठायच्या. संत जनाबाई ही 4 ला उठायच्या आणि 4 ला उठून दळण दळायच्या. आजकालच्या बायका कुणाकडे देतात दळण दळायला? जुन जुन गेले दादा नव नव आलं, जुन जुन गेले दादा नव नव आलं. बायकोन नवऱ्याकडे दळायला दिलं, बायकोन नवऱ्याकडे दळायला दिलं. बायको पुढे नवरा आता नंदी बैल झालं, बायको पुढे नवरा आता नंदी बैल झालं. नवऱ्याची मान तिथं डुबडुब आलं, नवऱ्याची मान तिथं डुबडुब आलं. बायको बिचारे पीठ कमी काहू आलं, बायको बिचारे पीठ कमी काहू आलं. मग बायको आपल्याला नवऱ्याला विचारते की का हो आज पीठ लईच कमी आले. आता ते बिचारे तरी काय बोलणार हो? आजी काय बोलणार? गिरणीवालं फक्त आता चोरटच झालं, गिरणीवालं फक्त आता चोरटच झालं. असं कसं झालं दादा नव नव आलं, असं कसं झालं दादा ते बिचारे काय बोलणार? ते काय म्हणणार आता तुम्हीच सांगा. विठ्ठल विठ्ठल. जनाबाई काय करायच्या तर शुभप्रभाते उठून 4 वाजता उठायच्या, देवाला आवाज द्यायच्या. आवाज दिल्याबद्दल लगेच देव यायचा आणि दळण दळू लागायचा. जनी संगे दाडी तो हरी गाणे गाऊन गाणीत सारी, गाणे गाऊन गाणीत सारी, गाणे गाऊन गाणीत सारी, गाणे गाऊन गाणीत आणि संत जनाबाई ओव्या गायच्या. आजी म्हणणार का माझ्या माग? म्हणणार ना? सगळ्यांनी म्हणा. ताट बसा. बसला का? म्हणा. सुंदर माझे जाते गे फिरे बहु तुके गे, झोपल्या की काय. सुंदर माझे जाते गा फिरे बहु तुके गा. मागच्याचा आवाज नाही येते. सुंदर माझे जाते गे फिरे बहु तुके
दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग लावणी पाची बोटे ग तू रे बा विठ्ठला लावणी पाची बोटे ग तू रे बा विठ्ठला 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 ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला तू ए रे बा येतंय का आजी मला विठ्ठल विठ्ठल मग संत जनाबाईंनी आवाज दिला की देव लगेच यायचे पण देवांचा नित्यक्रम होता घरात आल्याबद्दल लगेच अंगावरचे दाग दागिने काढून ठेवणार आणि जनाबाईंची जुनी अंगात वाकड घालणार देवाच्या काळी वाकड होत्या पोत्याच्या मग देव काय करायचे वाकड घालायचे असंच एकदा काय झालं संत जनाबाई लवकर उठल्या आवाज दिला देव आले पण गाता गाता दळण दळता दळता एवढे मग्न झाले की कधी काकड्याची वेळ झाली त्यांनाच कळलं नाही जनाबाईंनी देवाला हलवले देवा काकड्याची वेळ झाली देव पळत पळतच जाऊन विटेवर उभे राहिले अंगात जुनी वाकड तशीच पुढून भजनी आले आता काय करावं बा परत जाता येईना हलता येईना पुढून भजनी आले भजनी बघतात तर काय देवाच्या अंगावरचे एवढे दागदागिने गेले कुठे कुठे गेले चर्चा झाली तेवढ्यात एक भजनी पुढे आला आणि म्हणाला की ही वाकड जनाबाईंचीच दिसते मग जनाबाईंच्या घराची झाडणी घेण्यात आली तर सर्व दागदागिने जनाबाईंच्याच घराण्यात निघाले मग जनाबाईंना शिक्षा काय द्यायची मग गावाच्या वेशीवर सुळावर द्यायचं ठरवलं जनाबाई हसत हसत सुळावर चढल्या पण त्या सुळाचंही पाणी पाणी झालं इतकी ताकद आहे देवाच्या नामस्मरणात विठ्ठल विठ्ठल मग तुकाराम महाराज देवाकडे विनंती करताय की देवा मला त्या संतांची भेट घालून दे आणि नसेल घालून द्यायची तर मला तुझ्या शेजारी तरी बसू दे हेच महाराज बंगाच्या तो का मने मागत आहे दिवारी तो का मागत आहे
तुका म्हणे मज नैऋत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडैना ऐसीवर मी मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने विठ्ठल विठ्ठल हरे पण महाराज आपली भक्ती अशी नसते आपली भक्ती वाराप्रमाणे असते आता उगवला सोमवार सोमवार वार कुणाचा थांबा पुरुष मंडळ तुम्ही महादेवाचा मग लगेच महादेवाला माझ्या शंकरांना माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान गेला वार सोमवार आला वार मंगळवार का बुधवार मंगळवार लगेच अनादि निर्गुण शुक्रवार मग जय जय संतोषी माता जय जय मा जय जय संतोषी माता जय जय मा गेला वार शुक्रवार आला वार शनिवार मग शरण शरण हनुमंता शरण शरण शनिवार आला वार रविवार रविवार वार कुणाचा खंडोबाचा मग काय काय अहम वाघ
नगरा भारी सावलोनी सावलोनी लवकर भजनाने माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अहम वाघा सहम वाघा प्रेम नगर भारी साबद होऊन भजनी लागा देव कर कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी गेला माझे आता आपल्यावर एखादं संकट आलं येऊ तर नाही पण आलं तर आपण कोणत्या देवाला आठवणार हो आपण काय म्हणू सोमवारी महादेवाची केली होती महादेव येतील मला वाचवायला महादेव काय म्हणतील याने तर एकच दिवशी माझी केली दुसऱ्या दिवशी देवीची केली देवी जाईल देवी काय म्हणेल याने दुसऱ्या दिवशीच माझी केली नंतर पांडुरंगाची केली विठ्ठलाची केली विठ्ठल जातील विठ्ठल काय म्हणतील याने एकच दिवस माझी केली त्यानंतर साईबाबांची केली साईबाबा जातील साईबाबा काय म्हणतील याने एकच दिवस माझी केली शुक्रवारी संतोषी मातेची केली संतोषी माता जाईल संतोषी माता म्हणेल हनुमंत जातील हनुमंत काय म्हणतील याने एकच दिवशी माझी केली नंतर खंडोबाची केली खंडोबा जाईल आणि खंडोबा काय म्हणेल याने एकच दिवशी माझी केली सोमवारी परत शंकरांची केली शंकर देव जातील असे केल्याने आपल्याला एकही देव हा केला धावून येणार नाही त्यामुळे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नहे विठ्ठल विठ्ठल माझ्या कीर्तनाची वेळ संपत आली पण जाता जाता एक सांगून जाईल जेव्हा जिजामातांना डोहळे लागले होते तेव्हा त्या रोज भवानी मातेच्या मंदिरात जाणार आणि एकच मागणं मागणार की हे देवी तुला द्यायचाय ना असा मुलगा दे जो आया बहिणीची इज्जत राखणारा असेल जो स्वराज्य घडवणारा असेल जो बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा असेल पण आपल्या महिलांना कसे डोळे लागतात हो? कुणाला काय वावरातली काळी मातीच खाऊशी वाटते कुणाला काय तर चिंचाच खाव्याशा वाटतात कुणाला तर मिसरीच लावशी वाटते एखाद्या शहरातलं हाय फाय कपल असलं जोडपं असलं तर त्याला काय वाटतं मस्त थिएटरला जाऊ आणि एखादा पिक्चर पाहू आता मला सांगा तुम्हाला जर डोहळे पिक्चर पाहण्याचे लागले तर तुमचे मुलं पिक्चरच्या हिरोवानीच जन्माला येणार ना तर जिजामातांना असे डोहळे लागले नव्हते त्यामुळे त्यांच्या पोटी एक अनमोल रत्न जन्माला आले माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला तो बापांचा बाप वाघ शिवराजा
करते बांधवानी मुजरा मी माझ्या देवाला करते बांधवानी मुजरा मी माझ्या राजाला तो बापाचा बाप राजा शिवा झाला बापाचा बाप शिवा झाला ईर्षा घरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा ईर्षा घरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा वीर हरा शिवाजी राजा उगवला तारा वीर हरा राजा शिवाजी राजा राजा शिवाजी राजा राजा शिवाजी राजा त्यामुळे संतांची संगत करा देवाचे नामस्मरण करा आणि सेवा आई वडिलांची करा विठोबा रखुमा हरे हरे विठोबा रखुमा हरे हरे विठोबा कळलं गरगरी